ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तर आपण भगवद्गीतेचा चतुर्थ अध्याय बघतो आहे आणि आपण जवळपास 10 श्लोक आपण संपवले. तर यामध्ये आपण बघतोय की या पहिल्या अध्यायापासून जर आपण बघितलं की पहिला जो अर्जुन विषाद योग आहे, ज्यामध्ये या संसाराचं कारण सांगितलं गेलं. काय आहे संसाराचं कारण? की राग आणि द्वेष किंवा मोह. त्यावर उपाय काय? तर दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने उपाय सांगितला की आत्मज्ञान तू प्राप्त करून घ्यायला पाहिजे, तू आत्म्याचं दर्शन प्राप्त करून घ्यायला पाहिजे, आणि त्यासाठी म्हणून आत्म्याचं स्वरूप त्यांनी दुसऱ्या अध्यायात आपल्याला सांगितलं. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आता कर्मयोग संपला. आपण मागच्या यात बघितलं की कर्मयोग त्यांनी पूर्ण तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितला भगवंतांनी. आता हा चौथा आणि पाचवा अध्याय, इथे पण थोडंसं ज्ञानाचा पण चर्चा आहे. ज्ञान कर्म संन्यास योग, इथे कर्माची पण व्याख्या आहे. आणि असं करत करत भगवंत आपल्याला पुढे घेऊन जात आहेत. आता एक लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही गीता जेव्हा वाचताय तेव्हा या 18 अध्यायामध्ये बरेच वेळा सारखा कर्मयोग सांगितल्या जाईल, पुन्हा ज्ञानयोग सांगितल्या जाईल, भक्तियोग सांगितल्या जाईल. हे असं सारखं येत राहील त्याच्यात. पण या सगळ्यांचा उद्देश कसा आहे ना, म्हणजे हे लक्षात घ्यायला पाहिजे की हे सगळे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या सगळ्यांचा उद्देश आहे तुम्हाला शेवटी त्या साक्षी परमात्म्यापर्यंत घेऊन जायचा. सगळ्यांचा उद्देश एकच आहे की तुम्हाला भगवत दर्शन करून द्यायचं. आपण बघितलं की कर्म केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. आपण एक क्षण पण कर्माशिवाय राहू शकत नाही. तर ज्या लोकांना कर्म केल्याशिवाय जे लोक राहू शकत नाही, त्यांच्यामध्ये जी कर्माची प्रवृत्ती आहे, त्यांनी जर हे कर्म योग्यरित्या प्राप्त केलं किंवा योग्य रीतीने केलं किंवा ध्यानपूर्वक केलं तर त्याला कर्मयोग म्हणायचं. म्हणजे माणसामध्ये ह्या 3 गोष्टी असतात. आपण कर्म करतो, ही झाली आउटर आपली एक परिधी ज्याला म्हणतो आपण, की आउटर स्ट्रक्चर आपलं असतं की आपल्याला कर्म करावं लागतं, कर्म करतो. मग हळूहळू तुम्ही जर अजून आत गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे एक विचारांची एक हे आहे की जेव्हा आपण शांत बसलो असतो, जेव्हा आपण कर्म करत नाही, तेव्हा आपल्या लोकांमध्ये विचार येत असतात सारखे. आणि त्याच्या पण आत जर तुम्ही मनुष्याच्या आतमध्ये गेला तर आपल्याला लक्षात येतं की तिथे भावाचा एक जास्त एक हे आहे, ज्याला आपण म्हणतो ना की भक्ती, की ज्याचं नेचर भक्तीचं नेचर आहे, जिथे भाव त्याचा जास्त आहे, खूप घनीभूत भाव आहे. आता हे प्रत्येक माणसामध्ये येतात. प्रत्येक माणसामध्ये कर्म पण आहे, प्रत्येक माणसामध्ये विचार पण येतात, आणि प्रत्येक माणसामध्ये हे भाव पण असतो, त्याच्यामध्ये भक्ती पण असते. तर ज्या माणसाने हे कर्म ध्यानासोबत केलं, ध्यानपूर्वक कर्म केलं, तर त्याला आपण कर्मयोग म्हणतो. जेव्हा आपल्या डोक्यात विचार येतात तर ते ध्यानपूर्वक विचार जर केला तर त्याला ज्ञानयोग म्हणायचं. आणि ज्याच्या मनामध्ये भक्ती आहे, प्रेम आहे, वेगवेगळे त्याचे भावतरंग त्याच्यात उठतात किंवा रोमांच उठतात, त्याच्यामध्ये अश्रू येतात, तर अशा ज्याची अशी पर्सनॅलिटी आहे, ज्याच्यामध्ये भाव जास्त आहे, त्यांनी जर भावयुक्त जर भक्ती केली तर त्याला भक्तियोग म्हणायचं. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की ह्या तिन्ही कर्म, ज्ञान आणि भक्ती याच्यामध्ये कॉमन काय आहे? ध्यान. की ध्यानपूर्वक कर्म, ध्यानपूर्वक विचार आणि ध्यानपूर्वक भक्ती, या तिन्ही गोष्टींमध्ये कॉमन काय आहे? ध्यान. आणि याचा तिन्हीचा उद्देश काय आहे? तुम्हाला त्या साक्षी परमात्म्यापर्यंत घेऊन जाण्याचा. आता हे वेगवेगळं आपल्या पर्सनॅलिटीप्रमाणे आपल्याला मिळालं आहे. तर ही ध्यान, कर्म, भक्ती ही झाली फक्त पद्धती, वेगवेगळे व्हीकल्स झालेले की मी कसं जायचं तिथपर्यंत, कसं पोचायचं. आता आपण या ह्याच्यात म्हणजे हे वेगवेगळे मग उपाय का सुचवले आहेत, तर आपण म्हणू शकतो की समजा एखाद्याला औषध घ्यायचं आणि ते औषध
सांगितल्या डॉक्टरांनी की तुम्ही हे औषध घ्या, याने तुम्हाला बरं वाटेल. आणि हे सहजासोबत औषध घेऊ शकता तुम्ही, तरी तुम्हाला बराच आराम मिळेल. मी जर म्हटलं की नाही मला सहज मला ज्याला मधू आपण म्हणतो ते मला काही सहज होत नाही, मी पाण्यासोबत घेईन. डॉक्टर म्हणते ठीक आहे, हे तुम्ही पाण्यासोबत घ्या. कोणी म्हणत नाही पाण्यासोबत मला आवडत नाही घेणं कुठलं काही, तर कोणी दुधासोबत घ्या. तर औषध एकच आहे. आता तुम्ही ते सहजासोबत घ्या, मधासोबत घ्या, की तुम्ही दुधासोबत घ्या की पाण्यासोबत घ्या. तसंच हे कर्म, ध्यान किंवा भक्तियोग ह्या फक्त वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे? जसं तिथे औषध कॉमन आहे तसंच इथे कॉमन काय आहे? ध्यान. ध्यान म्हणण्यापेक्षा डोळे लावणं ध्यान म्हणत नाही मी. ध्यानपूर्वक कर्म, ध्यानपूर्वक विचार आणि ध्यानपूर्वक भक्ती. तर असं ह्या सगळ्या गोष्टी याप्रमाणे जर आपण केल्या गेल्या तर हळूहळू आपण त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. आता बघा, आता आपण कर्मयोग पूर्ण बघितलं. या कर्मयोगामध्ये आपण पूर्ण तेच बघितलं की मी म्हणजे दोन गोष्टी आपण बघितल्या तर कर्म प्लस ध्यान, कर्मयोग, कर्म प्लस योग. म्हणजे कर्म कुठलं करायचं? प्रॉपर ॲक्शन, कुठलंही कर्म नाही. आणि त्याच्यासोबत आपण योग जोडला होता. हे योग म्हणजेच इथे विचारपूर्वक, ध्यानपूर्वक. म्हणजे मी जे कर्म करतो आहे की जे कर्म मला मुक्त करेल, म्हणजे माझ्या मन मोठं करण्याकडे घेऊन जाईल किंवा माझ्या मनाचा विस्तार करण्याकडे घेऊन जाईल, जे मला संकुचित मार्गाकडे घेऊन जाणार नाही, जे माझ्या पर्सनॅलिटीला संकुचित करणार नाही, जे स्वार्थीपणा वाढवणार नाही, जे कर्म मला निस्वार्थीपणाकडे घेऊन जाईल, ते कर्म झालं तुमचं ध्यानपूर्वक कर्म करणं. की जसं आपण उदाहरण तेव्हा क्लासमध्ये घेतलं होतं की जसं मठामध्ये काही आपण सेवा कार्य करतो. मग मठामध्ये सेवा कार्य करायचं का? तुम्ही तुमच्या घरामध्ये पण काही सेवा कार्य करू शकता. 10 मुलं तुमच्याकडे शिकायला येत असतील तर एका मुलाला तुम्ही फ्री शिकवलं, गरीब आहे तो म्हणून. आता त्यात पण तुम्ही तो विचार ठेवला तिथे. तर हे जे आहे की ज्या कर्मानी माझं हृदय मोठं होईल, ज्या कर्मानी माझा जो काही स्वार्थ आहे तो स्वार्थ माझा हळूहळू कमी होईल, ते कर्म हा झाला ध्यानपूर्वक कर्म. की कुठलंही कर्म करायचं नाही. आता बघा, जेव्हा आपण पोहतो, नदीत पोहतो, विहिरीत पोहतो किंवा स्विमिंग टँकमध्ये आपण पोहतो. पोहणं म्हणजे काय मला सांगा? नुसतं हातवारे मारणं आहे पाण्यामध्ये? हातवारे मारण्याशिवाय दुसरं काही स्विमिंग आहे का? पण जो स्विमिंग शिकवतो तो तुम्हाला प्रॉपरली सांगतो की असा हात मार, दुसरा असा हात मार, मग एकाच वेळेस पायाने पाणी मागे फेक, हाताने पाणी मागे फेक. हे झालं त्यांनी प्रॉपर त्याने शिक्षण दिलं, त्याला आपण स्विमिंग म्हणतो. पण अक्षरशः आहे हात मारणं, पाय मारणंच आहे पाण्यामध्ये. तर कुठल्याही प्रकारचा हात पाय मारणं म्हणजे कर्म नव्हे. कुठल्याही प्रकारची मी भक्ती केली, मी कसलाही, आता पुढे याच्यामध्ये येईल की मी यक्ष आणि राक्षस यांची मी जर भक्ती केली तर ती चालणार नाही. तर मला पोहायचं शिकायचं असेल तर मला प्रॉपर ते व्यवस्थित टेक्निकली समजून घेऊन मला पाणी कसं कापायचं शिकायला पाहिजे. तर ध्यानपूर्वक कर्म म्हणजे की ते ट्रेनिंग, की मी कर्म केल्याने, जे कर्म मी करतो आहे ते कर्म केल्याने माझा संकुचितपणा दूर होतो का, माझं मन मोठं होतं का, मला पुन्हा हे बंधनात टाकत नाही. तर 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या की कुठलंही कर्म, याच्यामध्ये 3 दोष आहेत. एक आहे दुःख मिश्रितत्व, की कुठलंही कर्म केलं की त्याच्यामध्ये दुःख आहे. तुम्ही चांगलं करायला जा, त्यात दुःख येणार. तुम्ही गुलाबाचं फूल घ्यायला जा, तुम्हाला काटा रुचेल. तुम्ही कोणाचं चांगलं काम करा, कोणी तुम्हाला 2 उलट्या गोष्टी पण सुनावतील. तर दुःख मिश्रित, प्रत्येक कर्म हे दुःखाने मिश्रित असलेलं असं कर्म आहे. दुसरा पार्ट त्याच्यामध्ये येतो की हे बंधकत्व, तुम्हाला हे कर्म बांधतं. कधी कधी हे काय म्हणतात त्याला, निस्वार्थ कर्म पण तुम्हाला बांधतं की मी किती निस्वार्थी आहे, मी किती लोकांना मदत करतो,
की मी किती स्वतःचं पूर्ण माझा जो काही पगार आहे त्यातलं मी 75% पगार मी मठात डोनेशन देतो. आता इथे पण तुमचा अहंकार बळावतोय. आता हे हे कर्म म्हणजे काय तुमचं चांगलं कर्म झालं नाहीये, कारण इथे पुन्हा स्वार्थ आला तुम्हाला नाव आणि लौकिकाचा तुम्हाला इथे पुन्हा हिशोब आला, पुन्हा इथे हिशोब सुरू झाला इथे. तर कितीही बाहेरून दिसत असताना कर्म ते दिसतं चांगलं की हा माणूस की 75% पैसे मठाला देतो, पण त्याच्या आतला भाव वेगळा आहे. तर हे प्रत्येक साधकाने स्वतःने शिकायला पाहिजे की मी जे काही कर्म करतो आहे त्या कर्माने माझ्यामध्ये काही चेंज होतो आहे का, माझं मन मोठं होत आहे का, आणि यासोबत हळूहळू हळूहळू माझ्यामध्ये जे एक्स्ट्रोव्हर्टनेस जो होता, माझ्यामध्ये जी चंचलता होती ती कमी झाली का. म्हणजे जेव्हा आपण जेवायला बसतो, तुम्हाला खूप भूक लागली आणि तुम्ही जेवायला बसल्यानंतर काय होतं की एक घास खाल्ला, 2 घास खाल्ले की हळू तुमचं पोट भरायला लागतं बघा. मग एक पोळी संपवली, 2 पोळी संपवली आणि माझं पोट भरलं. म्हणजे एक एक घासा गणित तुमचं पोट भरायला लागलं. तसंच जर मी हे कर्म करत असेल, निस्वार्थ कर्म करत असेल, तर माझ्या मनातला एक्स्ट्रोव्हर्टनेस कमी व्हायला पाहिजे आणि इंट्रोव्हर्ट मी जास्त व्हायला पाहिजे. माझ्यामध्ये ही कर्माच्या मागे धावायची, वासने मागे धावायची, वेगवेगळ्या नावलौकिकच्या मागे धावायचं, यासाठी म्हणून जी धडपड आपण आता करत असतो ती धडपड हळूहळू कमी व्हायला पाहिजे. ती जर होत असेल तर आपला कर्मयोग व्यवस्थित होतो. आमचे स्वामी मोक्षानंद म्हणून होते राम महाराज, ते सांगायचे की जेव्हा तू कर्म करतो ते कर्म करत असताना जर तुझ्यामध्ये मनामध्ये इरिटेशन येत असेल तर समजायचं की ते कर्मयोग होतं. फार सुंदर त्याने सांगितलं होतं की काय आता हे करायचं आहे म्हणून करतो आहे, काय आता भाग आहे म्हणून करतो आहे, असं कधी करू नये. तो कर्मयोग नव्हे. काय आता महाराजांनी बोलवलं तर मठात काम करायसाठी म्हणून, आता मला तर जायचं होतं बाहेर मित्रांसोबत, पण जाऊ देत महाराज कसं नाही कसं म्हणतात महाराजांना, मग गेलो मी. किंवा आता महाराजांनी मला हे काम करायला सांगितलं तर काहीतरी करायचं, तर कायचं करायचं. दॅट इज नॉट कर्मयोग. कर्मयोग हा आहे की त्याच्यावर तुमच्या मनामध्ये कुठलं इरिटेशन यायला नको. कारण इरिटेशन आलं तिथे की तुमच्यामध्ये एक्स्ट्रोवर्टनेस आला, डिस्टर्बन्स आला. तर कर्मयोगामध्ये तुमचं मन हळूहळू ते शांत व्हायला पाहिजे, हळूहळू ते शांतीकडे जायला पाहिजे, हळूहळू समाधानाकडे जायला पाहिजे. आणि तसं असेल तर समजायचं कर्मयोग होतं. तसंच विचार, जसं आपण तुम्ही म्हटलं की विचारामध्ये पण जर तुमचे हळूहळू जर तुमचे विचार बदलले तुमचे, तर ते जो विचारांचा जो ज्या वृत्ती खालीवर होत असतात, आपल्याकडे वृत्ती जे आपल्या मागे ओढत असतात, वृत्तीच्या भोगांकडे वृत्ती आपल्याला घेऊन जात असतात, त्या हळूहळू वृत्ती आपल्या कमी होतील. की ज्या वेळेस आपण आता लहानपणापासून आपण बघितलं आणि आतापर्यंत बघितलं तर बऱ्याच वेळा आपल्या गोष्टी आपण काही की भोगण्यासाठी केलेल्या आहेत. पण ज्या चवीनी आपण तेव्हा लहानपणी करायचो त्याच चवीनी आपण आता करत नाही. आपली चव बदलली आहे, आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. ज्या चवीनी ते काय म्हणतात, म्हणजे कुत्रा ते हाड चघळतो त्याच चवीनी माणूस चघळत होऊ शकत नाही, कारण त्याचा आनंद वेगळा आहे, आपला आनंद वेगळा आहे. तर सांगायचा उद्देश हा आहे की तुम्ही कुठलंही कर्म करा, या कर्मासोबत तुम्हाला स्वतःला भाव तिथे आणायला पाहिजे. आणि जर हा भाव नसेल तर तो कर्म पण होणार नाही, तिथे तुमचा विचार पण होणार नाही किंवा भक्ती पण होणार नाही. म्हणून ह्या माणसामधल्या ह्या 3 ज्या आपल्यामध्ये ज्या उर्मी असतात म्हणा किंवा लेयर्स आहेत, कर्माची आहे, विचारांची आहे आणि भक्तीची आहे, किंवा तिथे त्याला म्हणतो प्रेमाची आहे. याला जर आपण ध्यानाची जोड दिली, ध्यानपूर्वक करतो. इथे पुन्हा सांगतो, ध्यान जेव्हा म्हणतोय मी त्याचा अर्थ डोळ्याला बसणं नाहीये, विचारपूर्वक, ध्यानपूर्वक. म्हणजे मी अवेअरनेस, विथ फुल अवेअरनेस मी कुठलं काम करतो आहे, मी कुठलं कर्म करतो आहे किंवा मी कुठला विचार करतो आहे, असं जर आपण करत गेलो तर हळूहळू त्या साक्षी परमात्म्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि हे प्रत्येकाच्या माणसाला यातनं जाणं भाग आहे. म्हणजे प्रत्येक साधकाला, मी म्हणेन माणसाला नाही कारण सगळ्यांनाच पाहिजे नाहीये, पण प्रत्येक साधकाला यातनं जाणं भाग आहे. आपण तिन्ही गोष्टी अशा स्टेप वाईज करत नाही, आपल्या तिन्ही गोष्टी आपल्यामध्ये एकत्र असतात. माझ्यामध्ये कर्म पण आहे, विचार पण आहे आणि भक्ती पण आहे.
पण तिन्हीही जर मी ध्यानपूर्वक केलं हां, तर आपल्या जीवनामध्ये एक असं संघटित म्हणजे प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळेस तिथे तुमची साधना होते. इथं फक्त मी कर्म करतो आहे त्याच वेळेस मी फक्त काय म्हणतात मी म्हणजे मठात जेव्हा कर्म करतोय तेव्हाच मी काही कर्म करतोय आणि घरात घरात कर्म करतोय ते माझं कर्म होत आहे असं होत नाही. मग तुमचं प्रत्येक कर्म हे तुमची पूजा होऊन बसतं. तर इथे आणि हे सगळं करत असताना काय ना आपलं बरंच वाटतं की काय मग वेदांत तर सांगतं की सगळं आत्म्याचं दर्शन करा, आत्म्याचं दर्शन करा. आता हे कसं आहे ना की म्हणजे उदाहरण एखादा सुफी एक संत होता. तर सुफी संताला म्हणजे जसं आता आध्यात्मिक जीवनात त्याला प्रवेश करायचा आहे म्हणून त्याच्या गावामध्ये असंच बाबाजी बसला होता किंवा सुफी अजून एक कोणी पीर बाबा बसला होता झाडाखाली. त्याच्याकडे गेला आणि त्याला त्यांनी सांगितलं की मला माझ्या सद्गुरूंना भेटायचं आहे, मला माझे सद्गुरू कुठे भेटतील. तर ते म्हटलं की हे बघ हे अशा प्रकारचं झाड असेल, त्या झाडाखाली तुझे सद्गुरू बसले असतील, त्यांचा वेश असा असेल, त्यांच्या हाताची मुद्रा अशी असेल. अशा परिस्थितीत तू जेव्हा तुझ्या एखाद्या असल्या कुठल्या साधूला किंवा तो सुफी भक्ताला जर बघितलं तर समजायचं की तो तुझा सद्गुरू आहे. आणि तो निघाला पूर्ण सगळीकडे गाव पालतं केलं, दुसऱ्या गावात गेला, दुसऱ्या जिल्ह्यात गेला, दुसऱ्या स्टेटमध्ये गेला. असं करता करता ते सगळ्या पूर्ण ह्याच्यात फिरून तर लक्षात 30 वर्ष त्यांनी त्याच्यात घालवले. आणि 30 वर्ष गेल्यानंतर जेव्हा तो घरी परत आला की आपल्याला सद्गुरू शेवटी मिळालेच नाही, तेव्हा बघतो अचानक की त्यांनी जे झाड दाखवलं होतं तेच झाड तिथे आहे गावामध्ये. त्यांनी ज्या वेशात सांगितलं की सद्गुरू बसले असतील त्याच वेशात तेच बाबा जुने बसलेले आहेत की ज्याला 30 वर्षापूर्वी सांगितलं होतं. जी मुद्रेत ते बसले सांगितलं की ज्या मुद्रेत बसलेले असतील त्याच 30 मुद्रा त्या बाबांनी घेतली होती. तेव्हा तो येऊन त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो तुम्ही काय केलं बाबा, मी या 30 वर्षापूर्वी तुमच्याकडे आलो होतो तेव्हा तुम्हाला विचारलं तर म्हणलं मी तुम्हाला सांगितलं होतं तुला की असं झाड असेल, असे वेश असेल, अशी मुद्रा असेल. पण तुला तेव्हा कुठेतरी जायचं होतं, तुला ध्येय प्राप्त करायचं होतं, कुठेतरी त्या भानगडीत तुला पडायचं होतं. म्हणजे हीच धावपळ आपली पण असते. वेदांत म्हणतो तुम्हाला जायचं कुठेच नाही आहे, तुम्ही फक्त स्वतःला आत्मा समजा, तुम्ही आत्मा आहात, या क्षणी आहात तुम्ही आत्मा. पण आपल्याला काहीतरी करायचं असतं. कारण मग जसं पहिल्यांदा सांगितलं मी सुरुवातीला की आपल्यामध्ये कर्माची उर्मी आहे, आपल्यामध्ये वासना आहेत, आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. जोपर्यंत आपण हे सगळं घरं फिरू येत नाही, श्रीरामकृष्ण जसं म्हणतात ना की ती पूर्ण ते जे आपण ते खेळ खेळतो त्या सोंगट्यांचा, तर म्हणजे पूर्ण जेव्हा गोटी फिरून येते तेव्हा ती पिकलेली असते. तर जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होत नाही तोपर्यंत आपल्याला, कारण हा आत्मा आहे कुठे हो, हा तुमच्यामध्येच आहे, कुठेच नाही आहे हा आत्मा. परंतु हे समजायला आपल्याला या सगळ्या प्रोसेसमध्ये जावं. जसं त्या बाबाजीने सांगितलं होतं की तू इथेच आहे, असंच झाड आहे, असंच आहे. त्याला सगळं दिसत होतं पण त्याची नजर होती पण त्याला समजत नव्हते. ही मिस दॅट पॉईंट. तर वेदांत सारखं तुम्हाला सांगतं की आपण या दुसऱ्या अध्यायात पण बघितलं की तूच तो आहे, तुझ्याच मध्ये ते साक्षी आहे, कुठे बाहेर पडणार का नाही आहे तिथे जायसाठी. आपल्याला दिवस रात्र कळतं की आहे, पण एक मनामध्ये एक आहे की आपण अपूर्ण आहोत, आपल्यामध्ये गोष्टी नाही आहेत, त्या पूर्णत्व प्राप्त करण्याची जी आपल्यामध्ये होड लागलेली असते त्यासाठी म्हणून हे आपण बाहेर असं बाहेर धावत असतो. तर म्हणून मग म्हटलं आपला हा विषय सुरू झाला होता की ह्या गीतेमध्ये तुम्हाला सदैव बरेच वेळा कर्माचा पुन्हा मध्ये मध्ये सांगतील, ध्यानाचा भाग येईल, त्याच्यामध्ये विचारांचा भाग येईल, भक्तियोग येईल. तर या सगळ्यांमध्ये कॉमन आहे ध्यान, ज्याला हिंदीत आपण होश म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये अवेअरनेस. की अवेअरनेस ठेवून कर्म करणं, अवेअरनेस ठेवून विचार करणं, अवेअरनेस ठेवून मी भक्ती करणं. म्हणून त्याला स्वामीजींनी म्हटलं आहे, स्वामी विवेकानंद की ध्यानपूर्वक भक्ती, की ती भक्ती तशीच करायला पाहिजे. म्हणजे पोहायचं असेल तर नुसतं हात पाय मारून पोहणं होत नाही. त्या हात मारणं पोहणारे पण पोहत असतात आणि खरे पोहणारे पण पोहत असतात. या दोघांमध्ये फार फरक आहे. तर जो योगी आहे तो व्यवस्थित त्याने प्रशिक्षण घेतलं आहे, प्रॉपर कर्म केलं आहे आणि प्रॉपर त्यांनी भाव ठेवला आहे आणि तो पुढे जातो आहे. अशांसाठी भगवंतांनी
आता या चतुर्थ अध्यायामध्ये पुन्हा तो विषय आणला की तुला याच्या पुढे हळू आपण जेव्हा जाऊ तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतात की तुला मी असा मार्ग सांगेन की त्या तिथे ज्ञान पण आहे आणि कर्म पण, त्या दोघांची पण तिथे त्यांनी ते नंतर सांगड घातलेली आहे. तर आपण आता हा श्लोक 11वा श्लोक वाचू. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. कारण हे अर्जुना, जे मला जसे भजतात मीही त्यांना तसाच भजतो. हे रहस्य जाणूनच बुद्धिमान लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गाचे अनुसरण करतात. आता इथे भगवंत सांगतायत, त्यांनी एक फार छान इथे पॉइंट आणलेला आहे. ते म्हणतात की मी हा जो मोक्ष मार्ग आहे, हा मोक्ष मार्ग मी तुमच्यावर लादत नाही. म्हणजे आपण आतापर्यंत जर बघितलं असेल तर आपण प्रत्येक वाटतं की काय आता हे फारच मोठं कर्म आहे, एक कर्म आणि ध्यानपूर्वक कर्म ध्यानपूर्वक विचार. तर भगवंत म्हणतात हे सगळ्यांना सहज शक्य नाही. आणि हा मोक्षला जायचं, मोक्ष प्राप्त करायचं आहे, या जन्ममृत्यूतनं फेऱ्यातनं सुटायचं आहे, हे सदैव आपण म्हणत असतो. पण खरी आपली इच्छा नसते जन्म म्हणण्यात सुटायची. खरं बघा, आपल्याला हे सगळंच पाहिजे असतं आणि सुटायचं पण असतं. म्हणजे मला माझं हे घर, गाडी, बंगला, माझे नातेवाईक, माझे रिलेटिव्ह, माझे मित्र मैत्रिणी, मोबाईल फोन, ह्या सगळ्या गोष्टी ठेवून मला मोक्ष पाहिजे असतो. मोक्ष पाहिजे नाही असं नाही आहे. तर ह्या गोष्टी सोबत जर आपल्याला जायचं असेल घेऊन, तर भगवंत म्हणतात ठीक आहे ना. कारण भगवंताला पण माहिती आहे की हे इतकं सरळ नाही आहे, इतकं सोपं नाही आहे सगळ्या गोष्टी सोडून बाहेर जाणं, हे लागून जाणं. म्हणून ते म्हणतात की मी तुझ्यावर हा मोक्ष हा जरी खूप महत्त्वाचा पॉईंट असला, हे जे ध्येय आहे ते फार महत्त्वाचं ध्येय जरी असलं तरीही म्हणतात ते मी तुझ्यावर काही हे करत नाही, काय तुला मी जोर करत नाही तुझ्यावर. कारण आता हे जर बघितलं आपण तर प्रत्येक जण, आपण, तुम्ही, आम्ही आपण सगळेच त्या हळूहळू मोक्षाकडे चाललो आहोत. म्हणजे हे फ्रीडम जे आहे, म्हणजे काय म्हणतात आपल्याला मुक्ती किंवा मुक्त व्हायची इच्छा किंवा फ्री व्हायची इच्छा, ही आपल्या प्रत्येकामध्ये आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कामावर जाताय आणि बसने जाताय. मग बसने जातायत, मग काय ते खूप गर्दी असते बसमध्ये, खूप गरमी होते बसमध्ये, खूप लोक असतात, बस वेळेवर येत नाहीत. मग तुम्ही काय करता, त्यातनं सुटायसाठी तुम्ही काय करता, ऑटो रिक्षा घेता. मग ऑटो रिक्षाने ऑफिसला जाण्याला सुरुवात करता. मग जेव्हा लक्षात येईल की ऑटो रिक्षाने गेलं की आपला अर्धा पगार तर ऑटो रिक्षाकडेच जातो आहे. मग त्यातनं पण तुम्हाला फ्रीडम पाहिजे असतं. मग तुम्ही काय करता, मग स्वतःची बाईक घेतली आहे. म्हणजे मुद्दा मी असं क्रॉस उदाहरण घेतो आहे की एकंदर बघताय की प्रत्येक गोष्टीतनं आपल्याला बाहेर पडायचं असतं, फ्रीडम पाहिजे असतं प्रत्येकाला. बिकॉज दॅट इज अवर गोल, दॅट इज अवर नेचर. लहान मुलगा बघा, लहान मुलगा रडत असतो, त्याला कळत नाही कशात रडतो आपण. त्याला आई हे देतं, हे बघ, ते तिकडे झाड बघ, तो पक्षी बघ, पण तो काही रडत असतो. ही डझंट नो काय पाहिजे त्याला. तसंच आपलं पण आहे की आपण पण सदैव रडत असतो, आपण पण सदैव आपल्याला काही गोष्टी पाहिजे असतात, पण आपल्याला पण माहीत नसतं काय पाहिजे. आपण इथेच सुख घ्यायचा प्रयत्न करतो, पैशामध्ये सुख बघतो, या गोष्टीमध्ये सुख बघतो, मित्रांमध्ये सुख बघतो, त्या माणसांकडनं सुख मिळेल आपल्याला. पण सुखाच्या आशेने आपण धावत असतो बा, हे लक्षात घ्या तुम्ही, की कोणाला दुःख पाहिजे नसतो. प्रत्येकाला त्या सुखाची एक आशा असते. सुख मिळवण्यासाठी आपण धावत असतो, आनंद मिळवण्यासाठी धावत असतो आपण. फक्त आपली चूक कुठे होते की जिथे सुख नाही तिथे आपण धावत असतो आणि त्याच्यामुळे आपल्यामध्ये प्रॉब्लेम येतो. पण तरीही भगवंत खूप कन्सिडरेट आहे आपल्यासाठी. भगवंत म्हणतात की ठीक आहे, तुला एन्जॉय करायचं आहे ना, तू एन्जॉय कर. तुला सेन्स एन्जॉयमेंट करायचं आहे, सेन्स एन्जॉयमेंट कर, काही प्रॉब्लेम नाही. कारण शास्त्रामध्ये तुम्हाला अर्थ आणि काम मिळवण्यासाठी कुठेच बंदी घातलेली नाही. तुला जे पाहिजे ते तू कर. म्हणून म्हणतात ये यथा माम प्रपद्यन्ते, की ज्याला जे पाहिजे ते तू मान. आपण म्हणतो ना की देवाजवळ गेलं की त्यांच्या ठाकूरांकडे जर आपण मागितलं ठाकूर देतात. छोट्या छोट्या गोष्टींपासून ठाकूर देतात. आणि मी 100% सांगतो ठाकूर देतात. तुम्ही मनापासून मागा, ठाकूर देतात.
तर साधं काहीही मागा तुम्ही ठाकूरांना. बिकॉज यामध्ये आता तुम्ही समजा आई आहे आणि आईनी जर एखादा फुगा मागितला विकत घेऊन, आई रागवत नाही. फुगा पाहिजे का, तर फुगा घे. तसंच तुम्ही ठाकूरांना जर मागितलं, ठाकूर माझी एक नोकरी म्हणजे काय अजून कॉन्ट्रॅक्टवर आहे, माझी पक्की करून द्या नोकरी. ठाकूर काय करून पण देतील पक्की नोकरी. बिकॉज ही डझंट वॉन्ट टू ब्रिंग, म्हणजे त्या साधकाला त्यांच्याकडे घेऊन जायचं नाही, त्यांना रमवून ठेवायचं की तुम्ही खेळा आणि मी माझा आराम करतो. त्यातनंच एखादा कुठला माणूस देवाच्या कडे येतो. जसं श्रीरामकृष्ण म्हणतात की जेव्हा हे खेळणं त्याला म्हणजे नको वाटतं, तेव्हा मग मुलगा ते सगळं कितीही खेळणं त्याच्याजवळ टाका, तो आईसाठी भोकाड पसरतो, श्रीरामकृष्ण म्हणतात. तसं जोपर्यंत आपलं होत नाही तोपर्यंत श्रुती म्हणते की तुम्हाला जे पाहिजे ते भगवंताला मागा, मी देईन तुला. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजामि. जो ज्या इच्छेने माझं भजन करतो, ज्या इच्छेने माझ्याकडे काही मागतो, अर्थ काम काहीही जो मागत असेल त्याला मी देतो. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वश. की याप्रमाणे जर तू माझ्याकडे तू आलास तर मी त्याला माझ्या इच्छेप्रमाणे मी तुम्हाला सगळं देऊ शकतो. फक्त इथे एक लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा भगवंत तुम्हाला असं द्यायचं म्हणतायत किंवा भगवंत म्हणतात की अर्थ आणि काम तुम्हाला पाहिजे असेल, जीवनात सेन्स एन्जॉयमेंट करायचं असेल, ते पण मी तुम्हाला देऊ शकतो. तर इथे फक्त पाळायला पाहिजे की जेव्हा भगवंत म्हणतात की तुम्ही हे सगळं मागा, त्यासोबतच लक्षात ठेवायला पाहिजे की या गोष्टीशी भगवंताची इच्छा आहे की काही कंडिशन्स आहेत. म्हणजे कंडिशन्स अप्लाय म्हणतात ना, की ॲडव्हर्टाइजमेंट देतो आपण शेवटी, आणि शेवटी दिलं असतं कंडिशन्स अप्लाय. तुम्ही इन्शुरन्सचा फॉर्म भरा, त्यात लिहिलं आहे कंडिशन्स अप्लाय, की या सर्टन कंडिशनच्या अंडर मी तुला हे देतो. म्हणजे सिगरेटच्या पाकिटामध्ये लिहिलं असतं बघा, स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. तरीही आपण लोक म्हणजे जे घेतात ते स्मोक करतच असतात, त्याच्याशिवाय राहू शकत नाही, लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आपल्या या पूर्ण शास्त्रामध्ये सांगितलं आहे की तुम्ही एन्जॉयमेंट करा, अर्थकामामध्ये करा, पण त्यासोबत त्यांनी खाली लिहिलेलं आहे की दिस इज इंजुरियस युअर स्पिरिच्युअल हेल्थ. तुम्ही करा काय, पण तुम्हाला स्पिरिच्युअली जर तुम्हाला वरती उठायचं असेल, तुम्हाला आध्यात्मिक उन्नती जर तुम्हाला करायची असेल, तर हे तुमच्यासाठी इंजुरियस आहे. हे वेदांमध्ये स्पष्ट दिलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की या सगळ्या मागे तुम्ही ॲडिक्टेड होऊ नका. आता परवा दिवशीच मी ऐकलं की एक भक्त आहे आमच्या इथे, त्यांच्याकडे एक 5 वर्षाचा मुलगा आहे त्यांचा आणि एक मे बी 7-8 वर्षाचा मुलगा आहे. तर आता ते शाळा बंद आहेत, मग त्यांना मोबाईल दिल्या गेले आहेत आणि त्या मोबाईलवरनं ते काय म्हणतात त्याला क्लासेस करतात वगैरे वगैरे. तेवढ्यापुरतं फक्त त्यांची आई त्यांना तो मोबाईल देते आणि नंतर मग इंटरनेट काढून देतात आणि मग काय करायचं तुम्ही करा, अभ्यास करा. पण त्याची मावशी जेव्हा घरी येते तर मग मावशींचा ते फोन घेतात आणि मग ते काय खेळणं म्हणा किंवा काय त्या लहान मुलांना जसं चालतं तर करतात ते. तर परवा दिवशी त्या मावशीने मला फोन केला, त्या म्हणल्या की मी त्यांच्या घरी गेले, मुलांनी माझा फोन घेतला आणि ते दोघं ते खेळण्यात दंग झाले, काय खेळत होते त्यांना माहिती. तर जेव्हा मी त्यांचा फोन घ्यायला गेले तर त्या दोघांनी म्हणले मला, म्हणजे अक्षरशः दे वर सो व्हायलंट की दोघांनी त्या छोट्या छोट्या पोरांनी मला दोन असं बांधून ठेवलं. तर फोन घ्या म्हणजे हातात तिचा फोन बाहेर काढा, ती फोन घ्यायला आली आहे, आता मावशी फोन घ्यायला आली आहे. दिस इज व्हॉट ॲडिक्शन. की त्या छोट्या मुलांना, एवढ्या मुलांना त्या फोनचं, त्या खेळायचं एवढं ते होतं की जी मावशी आहे तिच्यावर त्यांचं इतकं प्रेम आहे, त्या मावशीला त्या एका छोट्या फोनसाठी ती मागायला आली. म्हणून त्याला एकदम त्या बिचाऱ्या त्या म्हणजे काय तिचं वयस 25-30 वर्ष असेल, 25 वर्ष त्या मुलीचं वय असेल. ते म्हणलं एकदम मला धरून ठेवलं लोकांनी, उठू देत नाही मुलाला. आणि ते आर व्हेरी सिरियस, फेरोशियस. तर अशा ह्या कंडिशनमध्ये म्हणजे आपण पण जर असं अर्थ कामासाठीच्या जर ॲडिक्टेड झालो, आणि आपण बघा ना छोट्या छोट्या गोष्टी बघा ना किती आपण ॲडिक्टेड आहोत. तर भगवंताचं म्हणणं असं आहे इथे की तुम्हाला जर तुमची आध्यात्मिक जर हेल्थ सांभाळायची असेल तर तुम्ही एक मोक्ष हा गोल तुमच्यासमोर ठेवायलाच पाहिजे. त्याच्यासोबत तुम्ही काय मागायचं मागा भगवंताला, आणि ते भगवंत तुम्हाला पुरवतील पण. म्हणजे आपण एखादी गोष्ट समजा तुम्ही पाणी गरम केलं, गॅसवर ठेवलं, तर ते गरम झालं की नाही कसं बघतो आपण, थोडंसं बोट लावून बघतो, थोडंसं हात लावून बघतो गरम झालं की नाही. पण त्याच्यामुळे आपण हात जाळून घेत नाही आपला, आपण कधी स्वतःचा. पाणी उकळता इथे आणि उकळतं पाणी बघण्यासाठी मी काही बोट टाकत नाही त्याच्यामध्ये, उकळल्या माझा हात जळून जाईल मला.
तसंच जे काही भोग भोगायचे आपल्याला, जो काही आनंद घ्यायचा जीवनामध्ये, तो थोडापुरता घ्यायचा. थोडंसं हात पातेलं गरम झालं का, अच्छा झालं म्हणजे पाणी गरम झालं, बस संपलं. तर हात लावून हात जळेल तुमचा. तर तसं या भोगांमध्ये अडकून आपलं आध्यात्मिक जीवन जळून जाऊ नये, आध्यात्मिक जीवन नष्ट होऊ नये, याची खबरदारी मात्र प्रत्येक साधकाने घ्यायला पाहिजे. म्हणून जेव्हा इथे म्हटलं भगवंताने की मला जे मागशील ते मी तुला देईल, याचा अर्थ असा नव्हे की मी सगळंच म्हणजे भगवंत देतील, त्यांचं काय भंडार आहे भरलेलं, पण त्यामुळे आपल्या स्पिरिच्युअल हेल्थचं नुकसान होऊ शकतं, हा आपण विचार इथे करायला पाहिजे. पुढे म्हणतात ते कांक्षंत कर्मणाम सिद्धी यजंत इह देवता क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. आणि जे तत्वतः मला जाणत नाही ते पुरुष या मानवलोकी कर्माच्या फलाची इच्छा धरून देवतांची पूजा करीतात आणि त्यांच्या त्या कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी ही लवकर त्यांना होते, परंतु त्यांना मी मिळत नाही, म्हणून तू मला सर्व प्रकारे भज. आता इथे भगवंताने सांगितलं आहे की कांक्षंतम कर्मणाम सिद्धी, की कर्म केल्याने लवकर सिद्धी प्राप्त होते. भगवंत म्हणतात की कर्म करा, म्हणून बघा आपल्या योगामध्ये जवळपास 70% वेदांचा भाग हा पूर्ण ह्या कर्मकांडांमध्ये गेलेला आहे. म्हणजे वेद जर तुम्ही घेतले तर 70% त्याच्यामधला भाग हा पूर्ण कर्मकांड आहे. हा यज्ञ, ही पूजा, हे पारायण, त्यात सगळं सांगितलेलं आहे. आणि 20% काय 30% फक्त त्याच्यामध्ये वेदांत सांगितलेला आहे. तर 70% कोणाने कशाला सांगितलं आहे की तुम्ही ही पूजा केली की तुम्हाला हे फळ प्राप्त होईल, तुम्ही ती पूजा केली की तुम्हाला ते फळ प्राप्त होईल, आणि ते फळ प्राप्त होतं लोकांना, म्हणून लोक करतात. म्हणजे त्यात चुकीचं काहीच नाही आहे. म्हणजे मी लक्षात घ्या, मी जेव्हा सांगतोय त्याचा अर्थ असा नाही आहे की हे करणं चुकीचं आहे. हा प्रोग्रेसच आहे. ते हळूहळू जेव्हा आपण काही मिळवण्यासाठी किंवा काही संकल्प करून जर काही आपण पूजा अर्चना करत असू, ते मिळाल्यानंतर नक्कीच आपल्याला समाधान मिळतं. पण ते मिळाल्यानंतर हळूहळू आपण जे बघा म्हटलं की एक गोल आपला तो ठेवायला पाहिजे की मला मोक्षाकडे जायचं आहे. म्हणजे मी एखादी पूजा केली, मला समजा काही मिळाले, म्हणजे जसं आमच्या इथे बघतो होते की मला कॉन्ट्रॅक्ट मिळाले, 5 कॉन्ट्रॅक्ट मिळाले, मग पुन्हा पूजा केली, पुन्हा पुढचे 5 कॉन्ट्रॅक्ट मिळाले. असं नसतं. असं न करता की जे काही मला भगवंताकडून जेवढं घ्यायचं आहे तेवढं पण मला मिळालं, परंतु या सगळ्यांना सोडून मला शेवटी भगवंताकडे जायचं आहे, हा विचार करायला पाहिजे. कर्माने तुम्हाला लगेच मिळेल, कारण मग जसं बघितलं कर्मामुळे 3 दोष फार महत्वाचे आहे की कर्माच्या या फळ जे मिळतं, हे कर्मफळ जे आहे, त्या कर्मफळामध्ये दुःख आहे. कुठलंच तुम्हाला कर्मापासून जे सुख मिळतं ते निखळ सुख नसतं, त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये दुःख मिश्रितम, त्यामध्ये दुःख मिश्रण केलेलं असतंच, हे लक्षात ठेवायला पाहिजे. दुःख मिश्रितम आहे हे. नंतर बंधकत्व, हे बांधतं कर्म आपल्याला, की या कर्मात आपण अडकून बसतो. एक कर्म केलं की त्या कर्मात, त्या कर्म की दुसरं कर्म, याच्यात आपण अडकून बसतो आणि तिथून निघणं बाहेर पडतो. म्हणून कर्म हे दुःख मिश्रित आहे. आणि तिसरं आहे हे की अपूर्णत्व, की मला हे पूर्ण होऊ देत नाही. म्हणजे मला असं सदैव वाटतं की मला हे काम झालं की होईल, आता मला थोडंसं माझ्याकडे जर 2 चाकी गाडी आहे, 4 चाकी गाडी असेल की मला पूर्णत्व मिळेल. मग 4 चाकी आल्यानंतर पण अजून थोडीशी लांब असेल ना गाडी, अजून पूर्णत्व मिळेल. तर ह्या पूर्णत्वाला आपला काही एंड नसतो, हे संपत नाही. तर हे अपूर्णत्व जे आहे हे प्रत्येक कर्म त्याचा भोग आणि त्याच्या फळातून आपल्याला मिळत असतं. म्हणून तिथे भगवंत म्हणतात की कांक्षंतम कर्मणा सिद्धी, की तू कर्माचा तू काही कर तो नक्की सिद्धी मिळेल. पण लक्षात ठेव की त्या सिद्धीपासून जे कर्म करशील, त्या कर्मापासून जे भोग तू भोगशील किंवा तुला जे कर्मफळ मिळेल ते मात्र हे असं असेल. आणि जे ज्ञानमार्गी आहे किंवा ज्यांना ह्या कर्मफळाची इच्छा नाही आहे, ज्यांना या सगळ्यातनं जायचं नाही आहे, ते या फळाला अनित्य म्हणतात, त्यांना पूर्णत्व मिळतं. इथे अपूर्णत्व आहे आणि तिथे पूर्णत्व आहे, कारण त्यांनी फळाचा विचार सोडलाय सगळा. नकोच आहे मला त्या फळ कुठल्या गोष्टींचं. त्यामुळे इथे म्हणत की तू कर्म याच्या पूर्वीच्या श्लोकात त्यांनी काय म्हटलं
की तू मला जे काही मागशील ते मी तुला देईन. आणि इथे पुन्हा म्हणतात की कर्म, तू जे काही कर्म करशील त्यात लगेच तुला फळ पण मिळेल. कारण याच्यामध्ये काय आहे ना, तुम्हाला काही कर्म करायचं ना चित्तशुद्धी करावं लागत, ना वैराग्य आणावं लागत, ना विवेक आणावं लागत, काहीच करावं लागत नाही. कर्म करा, पैसे अर्जन करा आणि भोग भोगा. इथे तुम्हाला कुठलंच नाही आहे. पण ज्ञानाकडे जायचं असेल तुम्हाला, मोक्षाकडे जायचं असेल तुम्हाला, मग ते आलं सगळं. चित्तशुद्धी करा, मग ते कर्म चांगलं प्रॉपर कर्म असायला पाहिजे, तिथे प्रॉपर ॲटिट्यूड असायला पाहिजे, मगच तुमची चित्तशुद्धी होईल. ही सगळ्या कंडिशन आल्या. मग त्याच्यासोबत विवेक पण लावायला पाहिजे, त्यात वैराग्य पण लावायला पाहिजे. तर या सगळ्या कंडिशनमधनं तुम्हाला जावं लागतं. पण तुम्हाला सिंपल कर्म करायचं असेल, तुम्हाला फक्त अर्थ आणि काम जर निवडायचे असतील तर तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काहीही आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून मॅक्सिमम लोक या मागे जातात. म्हणतात क्षिप्रम ही मानुष्य लोके सिद्धिर्भवती कर्मजा. कारण लगेच त्याचा रिझल्ट मिळत असल्यामुळे मॅक्सिमम लोक त्याच्या मागे जातात. कर्मजाम सिद्धीम कांक्षत, की लगेच यातनं सिद्धी मिळावी म्हणून जातात. म्हणून आपल्याला कठोपनिषद म्हटलेलं आहे की श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मिळतात, की श्रेय मार्गाला त्यांना जायचं आहे आणि प्रेय मार्गाला जायचं आहे. प्रेय मार्ग म्हणजे काय, अर्थ आणि काम मार्ग. आणि श्रेय मार्ग काय, की हे सगळं सोडून निवृत्ती मार्ग, की या मार्गात तर ज्यांना जायचं आहे. श्रेयो ये धीरो भी हे करतो, की ज्यांना श्रेयाला जायचं आहे तो हे सगळं कर्ममार्ग सोडून देतो, आणि प्रेयाला ज्याला जायचं आहे तो ते धरून बसतो सगळं. तर हे दोन रस्ते वेगळे आहेत, श्रेय मार्ग आणि प्रेय मार्ग. तर आता आपल्याला कुठला पाहिजे हा आपण निवडायला पाहिजे. आणि साधकाचा जर विचार करायचा झाला तर साधकाने सदैव श्रेय मार्गाचाच विचार करायला पाहिजे. म्हणून हे लक्षात ठेवायला पाहिजे की कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात तुम्हाला असं नीरस जीवन घालवा, जीवनामध्ये उदास राहा, जीवनामध्ये आनंद घेऊ नका, असं कुठं शास्त्र सांगत नाही आपलं. डू एव्हरीथिंग. भगवंत स्वतः उदाहरण देत पुढे. आता बघा, भगवंत म्हणतात की मी इतक्या सगळ्या याच्यातनं गेलो महाभारत युद्धातनं. पुढचा श्लोक आपण घेऊ. त्यात ते म्हणतात चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारम अव्ययम. तसेच हे अर्जुना, गुण व कर्म यांच्या विभागाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे वर्ण मजकून उत्पन्न केले गेले आहेत. याचा मी करता असलो तरी देखील मज अविनाशी परमेश्वराला तू अकर्ता असं समज. आता इथे या श्लोकात पुढे ते म्हणतात की मी आतापर्यंत दोन प्रकारच्या लाईफस्टाईल आपल्याला भगवंताने सांगितल्या आहे. की एक सांगितली आहे प्रवृत्ती मार्ग आणि दुसरी सांगितली आहे निवृत्ती मार्ग. त्याला आपण लाईफस्टाईल म्हणू शकतो. की आपण याच्या आधी बघितलं आहे आपण व्यामिश्रेण वाक्येन मोह यसी, व त्यावेळेस आपण इथे डिस्कस केलं होतं डिटेलमध्ये की हे दोन मार्ग आहेत. प्रवृत्ती मार्ग एक आहे जिथे ज्या लोकांना गृहस्थाश्रम आणि नंतर वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असं ज्यांना मार्गक्रमण करायचं आहे, आणि ज्या लोकांना निवृत्ती मार्गाने जायचं आहे. या दोन लोकांचे मार्ग हे वेगवेगळे आहेत. आता प्रवृत्ती मार्गाचा मार्ग कसा आहे की एका गोष्टीवर डिपेंडन्स ठेवून पुन्हा दुसऱ्या गोष्टीवर डिपेंडन्स ठेवत जाणं. म्हणजे भगवंतावर डिपेंडन्स न ठेवता, म्हणजे मी माझ्या नोकरीवर डिपेंडन्स ठेवला, नोकरी केल्याने काय पैसे मिळणार मला, मग त्याचा डिपेंडन्स बॉसवर आला, बॉसला खुश ठेवायला पाहिजे, बॉस बरोबर आले की माझं इन्क्रिमेंट कापेल. म्हणजे ही जी चेन तुम्ही अजून वाढवत गेला तर तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा आपण या प्रवृत्ती मार्गाने जात असतो तेव्हा हा डिपेंडन्स भगवंतावर डिपेंडन्स न राहता आपला डिपेंडन्स या सगळ्या गोष्टींवर आणि मनुष्यांवर किंवा व्यक्तींवर येतो. पण निवृत्तीवर मार्गाने गेलो तर कम्प्लीट डिपेंडन्स हा आपला भगवंतावर आहे. आता निवृत्ती मार्ग म्हणजे काय फक्त संन्यासांचं जसं होऊ शकतं असं नाही आहे. आपण मागे बघितलं क्लासमध्ये की गृहस्थ लोक पण या डिपेंडन्समध्ये जाऊ शकतात. इथे काही संन्यासी किंवा गृहस्थ धर्म हा कुठला मध्ये येत नाही. इथे आहे माइंडसेट की मी देवावर जर पुढे विश्वास ठेवून जात असेल तर मला या सगळ्या गोष्टी सहज शक्य आहे. पण मला जर या माणसांना किंमत देऊन मी वस्तूंना किंमत दिलो, त्यांच्यावर डिपेंड राहिलो, तर माझा डिपेंडन्स त्याच्यावर अजून वाढेल, हळूहळू त्यांच्यावर वाढेल.
म्हणून जे काही गोष्ट म्हणजे जसं आपण म्हणत ना की ज्ञानी लोक ज्यांना ज्ञान झालेलं आहे त्यांना समजा कोणाला एखाद्या ज्ञानी माणसाला कॉफी आवडत असेल तर त्याला ज्ञान झाल्यानं कॉफी आवडणार नाही का? आवडेल. तो आनंदाने कॉफी छान त्याचा आस्वाद घेईल त्याचा. पण त्याला जर कॉफी मिळाली नाही तर दुःख पण होणार नाही. जेव्हा कॉफी त्याला मिळेल तेव्हा तो खूप आनंदाने त्याचा प्रत्येक घोटासोबत त्याचा आनंद घेईल. जेव्हा मिळणार नाही तेव्हा दुःख पण होणार नाही. हे आहे त्यातनं म्हणजे ही निवृत्ती जर आपण साधली तर त्यासाठी काय संन्यासच घ्यायला पाहिजे किंवा काय ब्रह्मचर्य असायला पाहिजे किंवा गृहस्थ असं काही नाही आहे. ही आहे मनाची अवस्था. तर ही अवस्था ठेवून जर आपण गेलो निवृत्ती मार्गाने म्हणजे प्रवृत्ती मार्गात राहून पण जर निवृत्ती जर आपण ठेवली तर हे सहज शक्य आहे. आणि म्हणून भगवंतांनी आपल्याला म्हणून ते भगवंतांनी सांगितलं ना की पर्यंत आपण बघितलं की ज्या ह्या कर्मातनं विचारातनं आपल्याला जे जायचं आहे ह्या सगळ्या म्हणजे कसं शुगर कोटेड पिल्स आहेत त्या की बाबा तुला कर्म आवडतं का मग कर्माच्या थ्रू तू मोक्षाकडे जा. तुला भक्ती प्रेम तुझ्यामध्ये जास्त आहे का मग ते भक्ती योग घेऊन तू भगवंताकडे जा. तर जाणं महत्वाचं आहे. हां तर इथे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की एक ग्रॅज्युअल हे पूर्ण आपला हा प्रोसेस आहे. आणि ते ग्रॅज्युअल प्रोसेस होण्यासाठी इथे बघायला म्हणतात की चातुर्वर्णे मया सृष्ट. की आता इथे बघायला पाहिजे की हा जो वर्णाश्रम धर्म आहे दोन गोष्टी आहेत. दोन गोष्टी लक्षात ठेवा. वर्णाश्रम धर्म आणि आश्रम धर्म. वर्णाश्रम जो आहे हा त्याला म्हणतात सोशल काय हार्मनी ठेवण्यासाठी. हां की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे सगळे आहेत की सोशल ग्रोथ होण्यासाठी की हे चारही वर्णांना घेऊन समाजाची ग्रोथ होईल यासाठी म्हणून वर्णाश्रम आहे. आणि हे चतुर्थ आश्रम कशासाठी आहे की इंडिव्हिज्युअल ग्रोथ होण्यासाठी. 4 आश्रम कशासाठी आहे म्हणलं इंडिव्हिज्युअल ग्रोथ होण्यासाठी की मी ज्या आश्रमात असेल त्या आश्रमात राहून मी माझा स्वतःचा आध्यात्मिक माझी उन्नती करून घेईल. आणि हे जे 4 वर्ण आहेत हे 4 वर्ण आहे हे पूर्ण सोशल स्ट्रक्चर आहे आपलं. याच्यावर आपण पुढच्या क्लासवर डिटेल बोलायला पाहिजे कारण याच्यावर बऱ्याचशा मिसकन्सेप्शन आहे या चातुर्वर्ण्याबद्दल किंवा आता हळूहळू मिसकन्सेप्शन बऱ्याचशा वाढवल्या गेल्या आहे की बाबा हे क्षुद्र कोण हे कोण. वेदांनी क्षुद्रांना परमिशन दिली नाही. वेदांनी शूद्रांना असं करायला दिलं नाही वगैरे वगैरे जे काही सांगितलं आहे. तर ते इथे भगवंत म्हणतात की असंही काही नाही आहे. ते आपण म्हणजे भगवंत सांगणं आपण पुढच्या क्लासमध्ये जास्त डिटेलमध्ये त्याला बघू. तर इथे फक्त हे म्हणायला पाहिजे की भगवंतांनी की सोशल ग्रोथ होण्यासाठी म्हणून माणसाची काय केलं आहे की चातुर्वर्ण गुण आणि कर्म या विभागाने त्यांचं विभाजन केलं आहे. त्याचे चतुर्वर्ण त्यांनी तयार केले भगवंतांनी. आणि ते कशासाठी केले आहे ते आपल्यासाठी केलेले आहे की वेदांनी काय दिलं आपल्याला. वेदांनी आपल्याला एक पूर्ण जीवन कसं व्यापन करायचं त्याचं पूर्ण स्ट्रक्चर दिलं आहे की तुम्ही असं जीवन व्यापन करा तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील. म्हणजे जसं आपण एखाद्या गोष्टी म्हणजे आपण घरात फ्रीज आणलं त्या फ्रीजसोबत असतं ना ते इन्स्ट्रक्शन मॅन्युअल किंवा फ्रीज कसं वापरायचं ते डिफ्रॉस्ट कसं करायचं आणि ते कसं साफ करायचं ते सगळं दिलेलं असतं. तसंच जेव्हा आपण जन्म घेतला तेव्हा आपल्यासोबत हे वेद आलेले आहेत. हे वेद आहे आपलं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल. तर या इन्स्ट्रक्शन मॅन्युअल सोबत आपण जायचं आणि त्यासोबत या मॅन्युअलला सहाय्यक असे पॅरामीटर्स आहेत चतुर्वर्ण. की या समाजात राहायचं असेल आपल्याला समाजात जेव्हा राहायचं आहे समाजात आपल्याला स्वतःची उन्नती करून घ्यायची इंडिव्हिज्युअल उन्नती करून घ्यायची आहे तर या वेदांचा आश्रय घेऊन या वर्णाश्रम धर्माचा उपयोग करून मी माझी उन्नती कशी करून घ्यायची. आणि हेच या पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवंत सांगतात आपल्याला. आणि त्यात ते सांगण्याआधी ते म्हणतात की मी माझं उदाहरण सांगतो. आता तेव्हा मग अर्जुनाने विचारलं असतं की सांगा मला असा कोण माणूस आहे की ज्याने अशी उन्नती करून घेतली की तो या चतुर्वर्णामध्ये राहतो आहे तिथे कर्म करतो आहे आणि कर्म करताना जो असा निवृत्त राहतो आहे असा कोण आम्हाला दाखवा. भगवंताने सांगितलं त्या गुफेत एक साधू भाव असतो तर त्याच्याकडे जा. हे करण्यापेक्षा भगवंत म्हणजे तू माझ्याकडे बघ. म्हणजे भगवंताच्या जन्मापासूनच प्रॉब्लेम आहेत बघा.
जन्मच झाला त्या कारागृहामध्ये. नंतर त्यांना किती लोकांना म्हणजे त्यांच्यावर ते काय जीवाचे संकट आले ते आपल्याला माहिती आहे पूर्ण स्टोरी, की त्या त्या याला मारावं लागलं, पुतनाला मारावं लागलं काय, किंवा त्या कंसाने काय काय त्यांच्यावर वेगळे आक्रमण, म्हणजे फ्रॉम द बर्थ ही इज फेसिंग द प्रॉब्लेम. मोठे झाल्यानंतर महायुद्धात उतरले त्या संग्रामामध्ये, तिथे पण ते त्या दुर्योधनाला ते समजवू शकत नाही. मिशन फेल्युअर. म्हणजे फेल्युअर आपल्याला तिथं असं नाही आहे. भगवंतांना पण दुःखात न जावं लागलं, भगवंतांना पण फेल्युअर आले. किती वेळा त्या दुर्योधनापाशी गेले, द्रौपदीचं वस्त्रहरण थांबवू शकले नाही ते. द्रौपदीचं वस्त्रहरण झाल्याला एवढं माहीत असून पण त्या सगळे जे मोठे दिग्गज लोक होते त्यांना ते मारू शकले नाही. ते भगवंत होते, ते मारू शकले असते. पण हे चतुर्वर्ण किंवा हा जो पूर्ण समाजाचा ढाचा आहे त्याला ते कुठे छेद पाडू देत नाही. तर सांगायचा उद्देश आहे, भगवद्गीता म्हणतात की तू माझ्याकडे बघ, तस्य कर्तारम अपि माम विधी, की या सगळ्यामध्ये हे सगळं चालू असताना मी करता होतो. म्हणजे महाभारत युद्ध चालू आहे बघा, जस्ट इमॅजिन करा की तो सारथी बसले आहेत भगवंत, अर्जुन मागे उभा आहे आणि अर्जुनाला मारण्याचे बाण येत आहेत. बाण कुठून जात असतील तर भगवंताच्या कानापासून जात असतील बघा. त्याचा तो गोंगाट, त्याचा आवाज, तेवढं सगळं जात असेल, म्हणजे त्यांना केव्हा लागू शकेल बाण याचं काही सांगता येत नाही. सो व्हॉट आय मीन टू से इज की या लाईफमध्ये असताना ह्या खूप रिस्क आहे. देर आर प्रॉब्लेम्स इन लाईफ, देर आर रिस्क इन लाईफ. विदाऊट रिस्क आपण काहीच करू शकत नाही. मला काल त्या आमच्या मीटिंगमध्ये आमचे मुलं म्हणले की महाराज आम्ही तितक्या रिस्कमध्ये काम करतोय, करोना चालू आहे, टी व्ही पेशंट शोधतोय वगैरे वगैरे. तेव्हा त्याला म्हटलं रिस्क कुठे नाही आहे. तू साधं बाजारात जाऊन एखादं काही सिगरेटचं पाकिट घेशील, तिथे तुला म्हटलं कोरोना पकडू शकतो. तर रिस्क कुठे नाही आहे. म्हणून आपल्या लक्षात घ्यायला हवं की पूर्ण प्रॉब्लेम म्हणजे आपलं जीवन हे पूर्ण प्रॉब्लेमने भरलेलं आहे. प्रॉब्लेम नसलेलं असं जीवन नाहीच आपल्याला. आपण असं रिस्क फ्री जीवन आपलं कधीच नाही. प्रत्येक क्षणोक्षणी आपली रिस्क आहे. पण भगवंत म्हणतात की हे सगळं करत असताना मी करता आहे. या सगळ्यामध्ये माझे कित्येक मिशन फेल गेले, मी कित्येक ठिकाणी लहानपणापासून मी डेंजरस अनुभव केले, कित्येक रिस्कमधनं मी गेलो, बट मी असं कुठल्याच गोष्टीत ग्रंबल करत बसलो नाही. जगाला शिव्या दिल्या नाही, पुढच्या माणसांना शिव्या दिल्या नाही. या सगळ्यातनं मी गेलो, या सगळ्यांमध्ये मी करता होतो. पण पुढे ते म्हणतात की म्हणजे पुढच्या क्लासमध्ये घेऊ आपण, नमाम कर्माने लिंपंती नमे कर्मफले स्पृहा वगैरे, की या सगळ्यांमध्ये मी होतो, मी सगळ्यांमध्ये कर्म केलं, मी सगळ्यांमध्ये करता होतो. पण हे असताना पण मी अनअटॅच होतो. म्हणजे की बघा, जो आपण तो पॉईंट तिथे घेत होतो की प्रवृत्ती मार्गात राहत असताना आपण निवृत्त कसं राहावं, हा पॉईंट आहे. की आपण बरेच वेळा सिच्युएशनला, लोकांना याच्या आपण दोष देत असतो. पण भगवंताच्या प्रत्यक्ष उदाहरणानं आपल्या लक्षात येतं की कशा कशा वेगळ्या. माताजींचं जीवन बघा, किती त्यांना लहानपणापासून म्हणजे त्या लग्न होऊन आल्या तेव्हापासून जीवनात प्रॉब्लेम आहे. स्वतःच्या नवऱ्याला कोणी पागल म्हणताय आणि तेव्हा काही मोबाईल फोन नव्हतं की कॉन्टॅक्ट केला, का हो तुम्ही कशा आहात, काय आहे. त्या इतक्या 100 किलोमीटर अंतरावर जाणं म्हणजे चालत जाणं. हाऊ शी मस्ट हॅव सफर्ड इनसाइड. गावात जेव्हा एकट्या राहत आहेत तेव्हा सगळे लोक त्यांना म्हणतात की एकटी कशी राहते ही. आणि आपल्याला कोणी थोडंसं म्हटलं की म्हणजे आपल्याकडे बघून जरी कोणी बोलत असतं, आपल्याला वाटतं की मला बघून कोणी बोलत आहे, आपल्याबद्दल कोणी बोलत आहे. तर इतक्या ह्या सगळ्या ह्याच्यात नसताना पण ती निवृत्ती ठेवणं मनामध्ये, हे खरं साधकाचं लक्षण आहे. कारण प्रवृत्ती ही त्या संसारी माणसाला पण सुटली नाही आहे, प्रवृत्ती ब्रह्मचारी आश्रमात लोक सुटली नाही आहे, आणि प्रवृत्ती संन्यास आश्रम लोकांना पण सुटली नाही आहे. सगळ्यांनाच ह्या प्रवृत्तीतनं जायचं आहे, प्रवृत्ती मार्गानं जायचं आहे. पण यातनं जात असताना जर निवृत्ती जर ठेवली मनामध्ये, ही मनातली निवृत्ती आहे, ही कोणा बाहेर दिसणार नाही तुम्हाला, ही मनातली गोष्ट आहे. तर ही जर आपण पूर्ण जर बघितली आपण, तर असं लक्षात येईल की हीच गोष्ट तुम्हाला पुढे होऊन जाते. म्हणजे संसारात जरी तुम्ही असला तरी हळूहळू आपला प्रोग्रेस होत जातो. म्हणून इथे चातुर्वर्ण मायाचं
की या चातुर्वर्णात इथे इंट्रोडक्शन भगवंत करतात की ह्या चातुर्वर्ण्यामध्ये कशासाठी आहे की सोशल ग्रोथसाठी आहे, आणि हे जे चतुर्थ आश्रम मी सांगितले आहे हे आहे इंडिव्हिज्युअल ग्रोथसाठी. आता बरेच वेळा काय असं होतं की ते म्हणतात ना की मराठी म्हण आहे तर लष्कराच्या भाकरी भाजणं, की लोकांच्या बरेच वेळा इंडिव्हिज्युअल ग्रोथसाठी आपण बरेच वेळा काही काही गोष्टी एक्स्ट्रीम करून करतो. म्हणजे काही काही म्हणजे लोक इतक्या सोशल सेवेमध्ये लागतात की त्या घराबाळांचं मुलांचं पण लक्ष नसतं. तसं नाही आहे. इथे बघत की पूर्ण तू स्वतःची प्रवृत्ती मार्गाचं सांभाळून निवृत्ती ठेव. म्हणजे दोन प्रवृत्तीमध्ये भेद करू नको. म्हणजे मी आहे प्रवृत्ती मार्गामध्ये, म्हणजे मी आहे संसारी, पण मी जर संसारात राहून जर मी संन्यासासारखं राहिलो आणि घरवर वारा सोडून दिलं, आईबाबांना खायला नाही आहे, बायकापोरांना खायला नाही आहे, आणि मी काय बाहेर लोकांची सेवा करत बसलो आहे, हे पण चुकीचं आहे. ही व्यवस्था ठेवून यांच्या म्हणजे असं म्हणत नाही की तुम्ही करू नये, लोकांनी करायला हवं, पण इथे हा बॅलन्स ठेवायला पाहिजे. आणि हा बॅलन्स ठेवण्यासाठीच म्हणून हा दोन मार्ग, एक आश्रम, चतुराश्रम आणि चातुर्वर्ण, या दोघांची सांगड आपण घालायला पाहिजे. आणि हे समाजाची जी पूर्ण स्ट्रक्चर आहे बघा, की या वैदिक समाजामध्ये हे त्यांनी वेद दिले आपल्याला, वेदांनी कसं राहण्यासाठी हे पूर्ण आपल्याजवळ एक पूर्ण मोठं लिटरेचर आपल्याजवळ दिलेलं आहे, आणि त्या याच्यामध्ये कसं जीवन जगायचं, सामाजिक आणि इंडिव्हिज्युअल, या दोघांची सांगड कशी घालायची असं सुंदर आपल्याचं इथे वर्णन त्यांनी करून. तर याप्रमाणे जर आपण गेलो, या काय म्हणतात वेदांनी सांगितल्याप्रमाणे हा जर मार्ग आपण अवलंबन करत गेलो तर मला वाटतं आपण नक्कीच या आध्यात्मिक मार्गावर पुढे जाऊ शकतो. तर आपण आज इथेच थांबू जरा, कारण पुढे जाता जर विषयात घातलं तर बराच मोठा विषय आहे तो, कारण इथे थोडासा त्या विषयाचा विचार व्हायला पाहिजे, कारण याच्याबद्दल बऱ्याच कन्सेप्शन आहेत लोकांच्या मनामध्ये म्हणा किंवा काय. तर तो आपण पुढच्या क्लासमध्ये बघू. आपण इथेच थांबू आज. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.